राज ठाकरे यांची लवचिक राजकीय भूमिका पाहायला मिळाली आहे। या लवचिक राजकारणानं राज ठाकरे तगणार का? राज ठाकरेंचं राजकारण आता नव्या वळणावर आलंय का, असा देखील सवाल त्यामुळे उपस्थित होतोय। ठाकरे टीका करणार, त्यांच्या सोबतच आता सत्तेतही बसणार का, हा देखील एक महत्त्वाचा मुद्दा आहे। राज ठाकरे यांनी बाळासाहेब ठाकरेंच्या जयंतीनिमित्त एक लेख लिहिलाय, त्यासोबतच एक्स पोस्ट सुद्धा केली आहे। पण त्यातल्या काही वाक्यांमुळे राज ठाकरेंच्या राजकारणाची परत एकदा चर्चा सुरू झाली आहे। कारण बाळासाहेब ठाकरेंचा हवाला देत राज ठाकरेंनी स्वतःच्या आजपर्यंतच्या राजकीय भूमिकांचं समर्थन केलेलं आहे। जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधवांनो, भगिनींनो आणि मातांनो, राज ठाकरेंच्या राजकारणाबद्दल जेव्हा जेव्हा बोललं जातं तेव्हा तेव्हा त्यांनी बदललेल्या किंवा वेळोवेळी घेतलेल्या राजकीय भूमिकांबद्दल सुद्धा प्रश्न उपस्थित केले जातात। मराठीच्या मुद्द्यावरून दोन्ही ठाकरे वैयक्तिक मतभेद दूर सारून एकत्र येणं हा एक त्यातला मैलाचा दगड होता। एकत्र आलो आहोत एकत्र राहण्यासाठी असंही ठाकरेंनी म्हटलं। पण कल्याण डोंबिवलीत मात्र मनसेने शिंदेंसोबत सत्तेत सहभागी होण्याचा निर्णय घेतला आणि सगळ्यांच्याच भुवया उंचावल्या। ठाकरे गटाच्या नेत्यांनी त्यावर नाराजीही व्यक्त केली। खुद्द राज ठाकरे सुद्धा केडीएमसीतल्या मनसे नगरसेवकांच्या भूमिकेवर नाराज असल्याचं राऊतांनी म्हटलं। पाठिंब्याचा निर्णय राज ठाकरेंना विश्वासात घेऊनच झाल्याचे संकेत आता मिळत आहेत। आज बाळासाहेब ठाकरेंच्या जयंतीनिमित्त लिहिलेल्या एक्सपोस्टमध्ये कधीतरी थोडी लवचिक भूमिका घ्यावी लागते असं राज ठाकरेंनी म्हटलं। लवचिक राजकारणाचा उल्लेख करणारा हा उतारा नेमका काय आहे तो पाहूया। राजकारणात कधीतरी बाळासाहेबांना पण लवचिक भूमिका घ्यावी लागली, म्हणून त्यांचं मराठी माणसावरचं प्रेम तसूभर पण कमी झालं नाही, उलट ते अधिकच दृढ होत गेलं। हेच संस्कार आमच्यावर आहेत। मी एक शब्द आज पुन्हा देतो की आरपार बदललेल्या राजकारणात कधीतरी थोडी लवचिक भूमिका घेतली तरी ती माझ्या व्यक्तिगत फायद्यासाठी किंवा स्वार्थासाठी कधीही नसेल। याचा अर्थ यापुढे सुद्धा राज ठाकरे लवचिक भूमिका घेऊ शकतात असा स्पष्ट अर्थ यातून निघतो। गेल्या काही वर्षात राज ठाकरेंची राजकीय शैली आणि भाषा अशीच लवचिक झालेली बघायला मिळाली आहे। त्यांनी कधी कधी भूमिका बदलल्यात बघा। 2015 मध्ये राज ठाकरेंनी भाजपला पाठिंबा दिला। 2019 मध्ये राज ठाकरेंनी मोदींविरोधात भूमिका घेतली आणि त्यावेळी लावरे तो व्हिडिओ ही टॅगलाईनही फार गाजली। 2021 मध्ये राज ठाकरेंनी हिंदुत्वाची भूमिका घेतली आणि मस्जिदींवरच्या भोंग्यांविरोधात आंदोलन केलं। 2024 मध्ये राज ठाकरेंनी पुन्हा मोदींना पाठिंबा दिला आणि त्यांच्यासाठी सभाही घेतल्या। 2024 मध्ये राज ठाकरेंनी उद्धव ठाकरेंवर सडकून टीका केली। 2024 मध्ये राज ठाकरेंनी शरद पवारांवर सुद्धा बिखारी टीका केली आणि जातीयवादाचा आरोप केला। 2025 मध्ये राज ठाकरे हिंदुत्वावरून मराठी अस्मितेच्या मुद्द्यावर आले। 2025 मध्ये दोन्ही ठाकरे बंधूंमध्ये मराठीच्या मुद्द्यावरून युती झाली। 2025 मध्ये राज ठाकरेंची मुंबई महापालिकेत शरद पवारांच्या पक्षासोबत सलगीही बघायला मिळाली आणि 2026 मध्ये कल्याण डोंबिवलीत शिंदेंच्या शिवसेनेला राज ठाकरेंच्या पक्षाने पाठिंबा दिला। तर वेळोवेळी राज ठाकरेंच्या बदललेल्या लवचिक राजकीय भूमिका महाराष्ट्राने बघितल्या। याचं राज ठाकरेंनी समर्थन केल्यानंतर संजय राऊतांनी मात्र सावध प्रतिक्रिया दिली आहे। राज ठाकरे हे एका पक्षाचे प्रमुख आहेत, ते त्यांच्या पक्षाची भूमिका मांडायला सक्षम आहे आणि त्यांनी ते मांडली असेल, त्याच्यावरती मी बोलणं योग्य नाही। पण राज ठाकरे असं म्हणतात की भूतकाळ बाळासाहेबांनीही काही लवचिक भूमिका घेतल्या, पण मराठी माणसाचं प्रेम त्यांच्यावरचं तसूवरही कमी झालं। मला त्याच्यावर बोलायचं नाही। आज राज ठाकरे यांचा बाळासाहेबांवरचा एक अप्रतिम लेख आम्ही सामनामध्ये प्रसिद्ध केलेला आहे, तो जरूर वाचा। राज ठाकरेंनी कल्याण डोंबिवली महापालिकेत शिंदेंचा हात धरत शर्यत जिंकण्याचा लवचिक प्रयत्न केला। तशीच लवचिकता मुंबईबाबतही दाखवली जाऊ शकते का, या प्रश्नावर मनसे नेते पूर्ण होकार देत नसले तरी पूर्ण नकार सुद्धा देत नाहीयेत। आणि राजकीय परिस्थितीत या लवचिकता या शब्दाचा अर्थ काय काढायचा? आता ना लवचिकता वेळेप्रसंगी मला कळत नाही की ज्यावेळेला मराठी माणसाच्या हिताचा विषय येतो त्यावेळेला काही प्रमाणात लवचिक भूमिका घ्यावी लागते आणि तशा प्रकारची भूमिका राष्ट्रीय कधी कधी घेतात। तर दुसरीकडे राज ठाकरेंच्या या लवचिक राजकीय भूमिकांचा ज्यांना काही निवडणुकांमध्ये फायदा झाला त्यांनी मात्र या लवचिकतेचं समर्थन केलंय। राज ठाकरेजींचं ट्विट मी बघितलं, अगदी छोटं ट्विट आहे आणि त्यांनी म्हटलेलं आहे की मी
वैयक्तिक स्वार्थासाठी कुठलाही निर्णय घेतला नाही, घेणार नाही. आणि त्यांनी नेहमी त्यांच्या वैयक्तिक फायदा काय होईल हे कधी पाहिलं नाही. त्यांनी व्यापक भूमिका अगोदर पण जेव्हा प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी च्या लोकसभेच्या वेळेस घेतली होती, विकासाच्या मुद्द्यावर विधानसभेला पण घेतली होती. त्यामुळे ते डेव्हलपमेंटला महत्त्व देतात आणि पक्षाचे जे कार्यकर्ते आहेत त्यांच्या भावनांची कदर करतात. आता बाकी लोक काय करतात ते तुम्हाला माहिती आहे. राजकारणामध्ये काहीच सांगता येत नाही, कोण कधी कोणाबरोबर जाईल. त्यामुळे भविष्यवाणी मी काही सांगू शकत नाही. आपण बघताय MIM आता कोणाबरोबर युती करते, अमुक पक्ष त्याच्यावर युती करतोय, टमुक पक्ष याच्यावर युती करतोय. त्यामुळे राजकारणामध्ये असं काही कन्फर्म सांगू शकत नाही म्हणून की मैं इसके साथ ही रहूंगा. शिवसेना होतील का हो एकत्र मग? हा, शिवसेना होऊन जातील एकत्र? आणि मी सांगितलं राजकारणात काही होते. आता राज ठाकरेंच्या याच लवचिकतेचा कल्याण डोंबिवलीत शिवसेनेला फायदा झाला. राजकारण हे काळाच्या प्रवाहापणे बदलतं आणि घडत जातं. भूमिकाही त्याच राहत नाहीत. मात्र असं असलं तरी राजकीय भूमिका व्यापक जनहितासाठी लवचिक झाल्या तरच ते गौरवलं जातं. म्हणूनच कठोर बाळासाहेबांची लवचिकता आजही आठवली जाते. राज ठाकरे याच बाळासाहेबांच्या लवचिकतेचा दाखला देत मुंबईत कोणतं लवचिक धोरण राबवणार का याचं उत्तर येत्या काळात मिळेलच. मनश्री पाठक, झी 24 तास, मुंबई.